बापू 9वा अध्याय आहे. 9वा अध्याय हा राजविद्या राजगुह्य योग नावाचा अध्याय आहे. त्या राजगुह्य योगामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला गुह्य गोष्ट सांगतात. कोणची गुह्य गोष्ट सांगतात ते म्हणतात, अर्जुना पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तुपहृतं मश्नामी प्रेतात्मा. जे लोक मला पत्र पुष्प फळ तोय म्हणजे पाणी हे अर्पण करतात, त्या भक्तांचा मी त्या पदार्थाचा मी आनंदाने स्वीकार करतो. म्हणून अर्जुना तू काय कर, यत करोशी जे करत असशील, जे काम करत असशील ते मला अर्पण कर. यज होशी जे यज्ञ करत असशील तो मला अर्पण कर. ददाशीस जे दान देत असशील ते मला अर्पण कर. यत करोशी यदस्नाशी म्हणजे जे खात असशील ते मला अर्पण कर. यजुहोशी यदस्नाशी यत करोशी यदस्नाशी यजुहोशी ददाशी ये तपस्याशी जे तप करीत असतील तर ते ये तपस्याशी कोणते तत्कुरसो मदर्पणम मला अर्पण कर. मग अर्जुन म्हणला, देवा मी ठीक आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे करतो, पण त्याच्यात माझा आणि लोकांचा काय फायदा आहे. ते म्हणले, शुभाशुभ फलैरवम मोक्षसे कर्मबंधने संन्यास युक्तात्मा विमुक्तो मामोपैसेशी. ते म्हणले मी त्याचे मोक्षाच्या बंधनामध्ये येणारे अडथळे शुभ आणि अशुभ फलैरवम मोक्षसे कर्मबंधने मी ते जे कर्मबंधने येतं मोक्षाच्या आड येणारे कर्मबंधने त्याचा मी नाश करतो. ते आणि तसा विमुक्त झालेला संन्यास योगयुक्तात्मा जसा त्यागी तो योगयुक्तात्मा विमुक्तो आणि मामोपैसेशी विमुक्त होतो आणि मला प्राप्त होतो. म्हणून अर्जुन म्हणला, मग कोणासाठी, सगळ्यासाठीच का, कोणासाठी हे. ते म्हणला श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुन सगळ्यासाठी आहे हे हे जे वचन आहे माझं हे सगळ्या लोकांसाठी. तर ते म्हणले अर्जुना समोहम सर्वभूतेषु न मे देशिस्ति न प्रिया. समोहम सर्वभूतेषु न मे देशिस्ति न प्रिया ये भजंती तुम्हा भक्त्या मै ते सुचाप्य. समोहम सगळ्या भक्ताला मी प्रिय आहे, सगळे भक्त मला प्रिय आहेत आणि मी त्यांना प्रिय आहे. समूहम सर्वभूतेषु न मे देशिस्ति न प्रिया. कोणी मला प्रिय नाही कोणी अप्रिय बी नाही, पण जे मला भासतात हे भजंती तुम्हा भक्त्या मै ते सुचाप्य. ते मला प्रिय आहेत आणि मी त्याला प्रिय आहे. म्हणून अर्जुन म्हणला, मग दुराचारी लोकांचं काय करतात, त्याला घेता का नाही ताब्यात तुमच्या याच्यात. ते म्हणलं श्रीकृष्ण महाराज आम्ही चेत सुदुराचारो भजते माम नन्यभाग साधुरेव समंतवे सम्यक घेऊशितोय. आम्ही दुराचारी जरी असला ना तो आणि मला जर त्यानं माझं जर चिंतन केलं, आम्ही चेत सुदुराचारो भजते माम नन्यभाग साधुरेव समंतवे सम्यक घेऊशि आणि तो साधू म्हणल्या जातो. सम्यक घेऊशितोयसा आणि तो क्षिप्रमभवती धर्मात्मा तो तात्काळ धर्मात्मा बनतो. शाश्वत शांती निगच्छति कोणत्याही प्रतिजानीही नमे भक्त परिस्थिती. क्षिप्रमभूतो ताबडतोब धर्मात्मा बनतो. क्षिप्रमभवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कोणत्याही प्रतिजानीही नमे भक्त परिस्थिती. ते म्हणले, माझ्या भक्ताची कधीही परिस्थिती होत नाही. म्हणून मायबापो श्रीकृष्ण महाराजांनी दिलेलं जे वचन आहे त्या वचनाप्रमाणे आपण खाताना बी झोपताना जे करत असतो काम त्या दळीता कांडिता परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि चिंतन करून आपण परमेश्वराची प्राप्ती करून घेतली पाहिजे. परमेश्वर दयाळू मायाळू कृपाळू आहेत. आपल्यावर निश्चित तुमच्यावर सगळ्यावर कृपा करते आणि तुम्हाला त्यांच्या स्वरूपात मिसळून घेते अशी मला खात्री आहे. त्यामुळे गीता वाचा, परमेश्वर श्रीकृष्ण महाराजाचं चिंतन करा आणि आपलं भलं करून घ्या अशी मी विनंती करतो. आणि दुसरी एक विनंती करतो की हा जो देवल ग्रुप आहे आपला, तर ह्या ग्रुपला सबस्क्रायबर फारच कमी आहेत. म्हणून आपण सबस्क्राईब केलं तर बरं होईल. त्यामुळं सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.